Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay. Today we study about Advanced JavaScript Part 2. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study 3.1.2 difference between server side scripting and client side scripting. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग यामधला डिफरन्स पाहणार आहोत. फर्स्ट पॉइंट, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग इज यूज्ड ॲट द बॅकएंड वेअर the source code is not visible or hidden at the client side browser. Client side means browser. On the other hand, client side scripting is used at the front end, which users can see from the browser. So server side scripting is more secure than client side scripting. आता या पॉईंटमध्ये सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग यामधला डिफरन्स काय दिलेला आहे तो पाहू. तर सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग ही बॅकएंडला तुम्हाला मदत करते, म्हणजे तुमचा सोर्स कोड आहे तो रन करण्यासाठी, विजिबल करण्यासाठी आणि ब्राउझरवर प्ले करून दाखवण्यासाठी. तर आता सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग ही कधीही सेक्युअर असते, कारण याच्यामध्ये युजर लॉग इन पण करतो आणि लॉग आउट पण करतो. तसं क्लायंट साईडमध्ये क्लायंटच काय करतो, सेव्ह केलेले प्रोग्राम ओपन करतो आणि तिथंच ब्राउझरवर रन करून आउटपुट बघतो. मग तिथं काय तुमचा पासवर्ड काय येत नाही, लॉग इन येत नाही, लॉग आउटसुद्धा येत नाही. म्हणून काय म्हटलं आहे, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजला बॅकएंड वेअर द सोर्स कोड इज नॉट विजिबल ऑर हिडन ॲट द क्लायंट साईड अँड क्लायंट साईड फ्रंट एंड. म्हणजे फ्रंटला सुरुवातीलाच काय असतं, तर हे प्रोग्राम तुमचे असतात आणि तुम्ही डायरेक्ट ब्राउझरवर रन करू शकतात. सो म्हणून सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज इज मोर सेक्युअर दॅन क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. देन नेक्स्ट पॉईंट, व्हेन a server side script is processed, it communicates to the server as against client side scripting does not need any server interaction. मीन्स सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगमध्ये तुमचा सर्व्हरच कम्युनिकेशन करत असतो. म्हणजे काय, तर प्रोग्राम तुमचे रन करण्यासाठी क्लायंट काय करतो, सर्व्हरला पहिल्यांदा रिक्वेस्ट करतो, मग सर्व्हर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि ब्राउझरवर रन करून दाखवतो. म्हणजे हे सगळं कम्युनिकेशन आहे. यासाठी प्रोटोकॉल्स वगैरे लागतात, ते प्रोटोकॉल URL कोड लागतो, URL लागतं, ते सगळं कोण मॅनेज करतं, सर्व्हर करतं. तसं याच्या विरुद्ध क्लायंट साइड स्क्रिप्टिंगमध्ये असं काही नसतं. क्लायंट साइड स्क्रिप्टिंगमध्ये डायरेक्ट ब्राउझरवरच तुम्हाला आउटपुट दाखवलं जातं. याच्यामध्ये सर्व्हर हस्तक्षेप करू शकत नाही, यामध्ये सर्व्हर इंटरॅक्शन येत नाही. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस डिफरन्स बिटवीन सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. थर्ड पॉईंट, the client side scripting language involves languages such as HTML5, JavaScript, etc. क्लायंट साईडमध्ये दोन प्रकारच्या लँग्वेज तुम्ही वापरू शकता, HTML5 अँड जावास्क्रिप्ट. तर HTML5 मधला कोड आणि जावास्क्रिप्टमधला कोड तुम्हाला लिहायचा असेल, टाईप करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नोटपॅड हे वापरावे लागते. आणि बाकीच्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत पुढे दिलेलं आहे, इन कॉन्ट्रास्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणजे ह्याच्या विरुद्ध सच ॲज PHP, ASP.NET, रुबी, कोल्ड फ्युजन, पायथॉन, C# एटसेट्रा आर सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे काहीतरी ज्या PHP, ASP.NET या लँग्वेजेस आहेत, ह्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला सर्व्हर लागतो आणि क्लायंट साईडसाठी तुम्हाला फक्त ब्राउझरचीच गरज असते. मग सर्व्हर तुमचा कार्यक्षम असतो, त्यामुळे तुमचे हे प्रोग्राम सिक्युअर राहू या लँग्वेजमधले प्रोग्राम सिक्युअर राहतात.
क्लायंट साईडमधले पण राहतात, पण सर्व्हर एवढे नाहीत राहत. देन नेक्स्ट पॉईंट, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग इज युजफुल इन कस्टमायझिंग द वेब पेजेस अँड इम्प्लिमेंट्स द डायनॅमिक चेंजेस इन द वेबसाईट. आता यामध्ये सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग अतिशय युजफुल आहे. कस्टमाइज वेब पेज म्हणजे वेब पेज अतिशय तुम्ही अट्रॅक्टिव्ह डायनॅमिक पद्धतीनं तुम्ही वेबसाईटवर डिस्प्ले करून दाखवण्यासाठी तुम्हाला सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग हेल्पफुल आहे. इम्प्लिमेंट पण करण्यासाठी जर तुमचे एरर काय असले तर ते तुम्हाला तिथल्या तिथं डिटेक्ट करून दाखवतं. तसं नोटपॅडमध्ये जे तुम्ही करतात क्लायंट साईडचे प्रोग्राम, तिथं तुम्हाला एरर जास्त दाखवल्या जात नाहीत. एरर पण युजरनंच बघायचे असतात आणि युजरनंच काय करायच्या, सॉल्व करायचे असतात. हा एक पॉईंट आहे त्यातला. कॉन्व्हर्सली आता काय तर क्लायंट साईड स्क्रिप्ट्स आर जनरली युज्ड फॉर व्हॅलिडेशन पर्पज अँड इफेक्टिव्हली मिनिमाइज द लोड टू द सर्व्हर. म्हणजे काय तर क्लायंट साईड ही जनरली व्हॅलिडेशन पर्पजसाठी वापरली जाते. म्हणजे कोणते तर वेगवेगळ्या प्रकारचे माऊस इव्हेंटचे प्रोग्राम आहेत, माऊस हँडलिंगचे, त्यासाठी ही लँग्वेज वापरली जाते. अँड मिनिमाइज द लोड टू द सर्व्हर, मग ह्याचा लोड आहे प्रोग्रॅमिंगचा तो सर्व्हरवर येत नाही, कारण तो फक्त ब्राउझरवर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करून दाखवतो. यामध्ये सर्व्हरचा काहीही संबंध येत नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट 5th पॉईंट, डिफरन्स बिटवीन सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. स्पेशल सॉफ्टवेअर वेब सर्व्हर सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट सर्व्हर साईड स्क्रिप्ट, whereas client side scripts requires web browser as an interface. म्हणजे काय तर जर तुमची सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असेल तर यासाठी एक स्पेशल सॉफ्टवेअरची गरज असते, कारण तुमचे प्रोग्राम सर्व्हरला एक्झिक्यूट करायचे असते. म्हणजे सर्व्हरलाच इंटरप्रिट करतो आणि सर्व्हरच तुम्हाला दाखवतो आउटपुट. तसं त्याच्या विरुद्ध क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये काय येतं तर फक्त ओन्ली वेब ब्राउझरची आवश्यकता असते. वेब ब्राउझर इंटरफेस क्रिएट करण्यासाठी. म्हणजे काय तर मधला दुवा, इंटरफेस म्हणजे मधला दुवा, म्हणजे क्लायंट आणि ब्राउझर यांच्यामधला जो दुवा असतो त्याला काय म्हटलं जातं, इंटरफेस. म्हणजे क्लायंट काय करतो तर नोटपॅडमध्ये प्रोग्राम टाईप करतो आणि वेब ब्राउझरवर म्हणजे आहे त्याच मशीनवर रन करून बघतो. याला काय म्हटलं जातं, इंटरफेस. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ धिस चॅप्टर 3.2 स्विच केस. स्विच केस म्हणजे काय तर जावा स्क्रिप्ट हॅज ए बिल्ट इन मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट नोन ॲज स्विच. म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट असतात. यामध्ये या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला डिसिजन म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता कमी पडत असेल तर त्यासाठी स्विच केस नावाचे प्रोग्राम वापरले तुम्ही करू शकता. डिसिजन म्हणजे निर्णयात्मक. तर याच्यामध्ये काय येतं तरी सिंटॅक्स आहे, पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. अगोदर आपण स्विच केस म्हणजे काय ते समजून घेऊ. नेक्स्ट पॉईंट, द स्विच स्टेटमेंट टेस्ट द व्हॅल्यू ऑफ गिवन एक्सप्रेशन अगेन्स्ट अ लिस्ट ऑफ केस values and when match is found a block of statement associated with that case is executed. म्हणजे काय तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दिले जातात 1 by 1. 1 to 10 केसेस असतात, 1 to 15, 1 to 20 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस देऊ शकता. म्हणजे काय जर तुम्हाला आठवड्याचे वार डिस्प्ले करायचे असेल वीक्स सगळे तर संडे, मंडे, ट्यूसडे 1 by 1 डिस्प्ले करायचं असेल किंवा एखादा मधला डे तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायचं असेल तर त्यासाठी हे केस स्टेटमेंटमध्ये हे सगळे वीक्समधले वार बसवले जातात. म्हणजे सुरुवातीला संडे येतो, मंडे येतो, तर हे तुम्हाला यापैकी जर तुम्हाला एखादा वार डिस्प्ले करून दाखवायचा असेल, सपोज तुम्हाला वेन्सडे दाखवायचं असेल, मग त्यासाठी तुम्ही वेन्सडे एंटर केला तर ही स्विच केस काय करते तर सुरुवातीपासून केस स्टेटमेंट तुम्ही दिलेले असतात त्या चेक करत जाते. म्हणजे काय जर पहिल्या केसमध्ये वेन्सडे हा शब्द त्याला दिसला तर तिथंच तो तुमचा प्रोग्राम थांबवतो आणि तुम्हाला आउटपुट लगेच दाखवतो. जर पहिल्या केसमध्ये तुम्हाला नाही सापडला तर सेकंड केसमध्ये आपोआप एंटर होतो. तिथं नाही सापडला तर थर्ड केसमध्ये एंटर होतो.
तिथं नाही सापडला तर फोर्थ केसमध्ये एंटर होतो. मग ज्या ठिकाणी हा शब्द तुम्हाला वेन्सडे हा वार सापडेल त्या ठिकाणी हा प्रोग्राम थांबवला जातो आणि तुम्हाला लगेच आउटपुट दाखवलं जातं. जर 7 केस तुम्ही दिले असतील तर या 7 केसमध्ये जर तुम्हाला नाही सापडला तो शब्द तर शेवटी एक डिफॉल्ट स्टेटमेंट दिलं जातं आणि डिफॉल्ट स्टेटमेंटमध्ये एक स्पेसिफिक टेक्स्ट स्ट्रिंग दिली जाते आणि तुम्ही ते तिथंच तुम्हाला आउटपुट दाखवलं जातं आणि प्रत्येक वेळी ही केस ब्रेक होते. ब्रेक होण्यासाठी ब्रेक स्टेटमेंट यूज केलं जातं. देन नेक्स्ट, देअर शुड नॉट बी डुप्लिसिटी बिटवीन द केसेस. म्हणजे काय तर या केसमध्ये डुप्लिसिटी होऊ शकत नाही. म्हणजे एक स्टेटमेंट तुम्ही दुसऱ्या केसमध्ये देऊ शकत नाही. मग देतानाच वेगवेगळे स्टेटमेंट प्रत्येक केसमध्ये द्यायचं. म्हणजे काय होतं तर तिथं डुप्लिकेटचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जे केस तो फाइंड आउट करेल त्या केसमधलं प्रत्येक स्टेटमेंट हे वेगळं वेगळं असेल. त्याप्रमाणे ते आउटपुट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं जातं. Then next, the value for the case must be similar data type as the variable in switch. आता व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. व्हेरिएबलसाठी तुम्हाला डेटा टाईप लागतो. म्हणजे काय, जर टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल सपोज संडे मंडे तर यासाठी तुम्हाला टेक्स्ट व्हेरिएबल टेक्स्ट डेटा टाईप घ्यावं लागतं आणि त्यासाठी एखादं व्हेरिएबल ABC तुम्ही घेऊ शकता. देन नेक्स्ट पॉईंट, the default statement is not mandatory. तर डिफॉल्ट स्टेटमेंट फायनली आपण देऊ शकतो लास्टला प्रोग्रामच्या. तर त्यामध्ये हे काही कंपल्सरी नाही द्यावंच असं काही नाही, पण दिलेलं चांगलं. जर नाही सपोज सगळ्या केस फाइंड आउट झाल्या तर डिफॉल्ट स्टेटमेंट आपोआप तुमचं टेक्स्ट डिस्प्ले करून दाखवतं. देन नेक्स्ट पॉईंट, सिंटॅक्स पाहू आपण. स्विच केसचा सिंटॅक्स कसा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला स्विच इन ब्रॅकेट एक्सप्रेशन. आता या ठिकाणी एक्सप्रेशन म्हणजे काय तर या ठिकाणी व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकता विथ डेटा टाईप. देन नेक्स्ट ओपन करली, त्याच्यानंतर ओपन करली येतं. त्याच्यानंतर केस व्हॅल्यू 1 कोलन आणि पुढं त्याला नाव देऊ शकता. म्हणजे काय तर संडे द्यायचं असेल तर संडे देऊ शकता. देन नेक्स्ट मंथ द्यायचे असतील तर तुम्ही मंथ पण देऊ शकता. देन स्टेटमेंट ब्लॉक 1. मग ह्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही द्यायचं की संडे आहे किंवा मंडे आहे किंवा मंथ असतील तर जानेवारी फेब्रुवारी या स्टेटमेंट ब्लॉकमध्ये तुम्ही स्टेटमेंट द्यायचं. त्याच्यानंतर सेमीकोलन येतं. सेमीकोलन झाल्यानंतर ब्रेक स्टेटमेंट होतं. म्हणजे काय तर ही केसचं हितच काम हे संपणार. त्याच्यानंतर दुसऱ्या केसमध्ये एंटर करण्यासाठी ब्रेक स्टेटमेंटचा वापर होतो. देन नेक्स्ट केस व्हॅल्यू 2 कोलन दुसरी केस स्टेटमेंट ब्लॉक 2 सेमीकोलन देन ब्रेक स्टेटमेंट. आता ह्यामध्ये स्टेटमेंट ब्लॉक 2 आहे, ह्याच्यामध्ये वेगळं स्टेटमेंट तुम्ही द्यायचं. वर दिला असेल संडे तर दुसऱ्या ह्याच्यात मंडे, असं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळे स्टेटमेंट तुम्ही द्यायचे. मंथ डिस्प्ले करायचे असतील तर वर जानेवारी फेब्रुवारी किंवा नंबर डिस्प्ले करायचे असतील 1 2 तर या पद्धतीनंच तुम्ही काय करायचे केस घ्यायच्या 1 by 1. 1 झाली की 2 केस. देन नेक्स्ट इथं ब्रेक देऊ शकता. म्हणजे इथं तुम्ही कितीही केस स्टेटमेंट एंटर करू शकता. 1 to 10 1 to 15 कितीही केस स्टेटमेंट तुम्ही देऊ शकता. तेवढं ते एक्सप्रेशन काय करतं स्विचचं इंटरप्रिट करतं. देन केस व्हॅल्यू n इथं म्हटलेलं आहे लास्टला अप टू केस व्हॅल्यू n नन. म्हणजे तिथं तुम्ही कितीही केस एंटर करू शकता. देन नेक्स्ट स्टेटमेंट ब्लॉक n. मग या ठिकाणी तुमचा केस व्हॅल्यू nचा स्टेटमेंट ब्लॉक येतो. इथं तुम्ही कोणतंही टेक्स्ट देऊ शकता की संपलेलं आहे. जर नाही फाइंड आउट झालं तर पुढचं ब्रेक स्टेटमेंट घेतं. ब्रेक स्टेटमेंट झाल्यानंतर पुढचं डिफॉल्ट स्टेटमेंट येतं. डिफॉल्ट स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्टेटमेंट ब्लॉक देऊ शकता सेमीकोलन आणि याच्यानंतर मग तुमचा प्रोग्राम संपणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्लोज करली ब्रॅकेट द्यायचा. ठीक आहे, या पद्धतीने हा सिंटॅक्स आहे. आता आपण एक एक्झाम्पल पाहू स्विच केस स्टेटमेंटचं कसं आहे ते. प्रोग्राम आहे एक छोटासा. प्रोग्राममध्ये पहा टॅग डॉक टाईप HTML
देन HTML टॅग. आता HTML5 लँग्वेज वापरतोय त्यामुळे आपण इथं टॅग डॉक टाईप HTML घेतलेला आहे. देन नेक्स्ट हेड सेक्शन. देन टायटल जावास्क्रिप्ट प्रोग्राम हे टायटल दिलेलं आहे. देन टायटल टॅग क्लोज. देन हेड टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग बॉडी. देन टॅग H1 यूज ऑफ स्विच केस H1 क्लोज. या ठिकाणी आपण हेडिंग टॅग घेतला आहे यूज ऑफ स्विच केस. देन नेक्स्ट स्क्रिप्ट टॅग स्क्रिप्ट टाईप. आता पहा स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये अशा स्क्रिप्ट टाईप टॅगचा वापर होतो. मग असंच तुम्ही ही बॉडी सेक्शनमध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे, तसंच हेड सेक्शनमध्ये वेगळी सेपरेट तुम्हाला घ्यावी लागते. जर गरज असली तर तुम्ही तिथं देऊ शकता. स्क्रिप्ट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. या पद्धतीनं हा स्क्रिप्टचा तुम्हाला टॅग द्यावा लागतो. देन नेक्स्ट व्हॅर. आता व्हॅर डे इक्वल टू 6 सेमिकोलन. या ठिकाणी आपण काय घेतले, व्हॅर म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर केले. स्क्रिप्ट नंतर डे काय आहे तर व्हेरिएबलचं नाव आहे इक्वल टू 6 सेमिकोलन. आता 6 हा नंबर आहे आणि त्याचा आपण डेटा टाईप नंबर घेतलेला आहे. त्याच्यानंतर स्विच इन ब्रॅकेट डे ब्रॅकेट क्लोज. आता या ठिकाणी सिंटॅक्समध्ये पाहिलेलं आहे स्विच नंतर 2 ब्रॅकेट होतं, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन दिलेलं होतं. तसंच ते एक्सप्रेशनचं नाव इथं आपण काय दिलं आहे डे. तर या ठिकाणी आपला डेज आपल्याला डिस्प्ले करून दाखवायचं. देन ओपन करली. देन नेक्स्ट केस 1 कोलन अलर्ट हे फंक्शन आहे. देन मेसेज बॉक्सचं डिस्प्ले करतं तुम्हाला. ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा मंडे डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. देन ब्रेक स्टेटमेंट. देन नेक्स्ट केस 2 अलर्ट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा ट्यूसडे डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन ब्रेक. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे केस आहेत. म्हणजे केस 3 अलर्ट. देन नेक्स्ट केस 3 अलर्ट in bracket double inverted comma Wednesday double inverted comma complete bracket close semicolon break semicolon. Then case 4 colon alert bracket double inverted comma Thursday double inverted comma complete bracket close semicolon break semicolon. Then case 5 colon alert in bracket double inverted comma Friday double inverted comma complete bracket close semicolon break. Then case 6 alert bracket double inverted comma Saturday double inverted comma complete bracket close semicolon break semicolon. Then case 7 colon alert in bracket double inverted comma Sunday double inverted comma complete bracket close semicolon break semicolon. Then next default colon alert in bracket double inverted comma invalid date double inverted comma complete bracket close semicolon. Then close curly. Then tag script. Then script tag close. Then body tag close. Then HTML tag close. आता ही स्क्रिप्ट या ठिकाणी संपलेली आहे. संपल्यानंतर पहिल्यांदा काय होणार, तुमचा स्क्रिप्ट टॅग क्लोज होणार. त्याच्यानंतर बॉडी टॅग क्लोज होणार आणि HTML टॅग क्लोज होणार. आता हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तिथं येईल. मग ह्या 6 पैकी तुम्ही 1 अंक 2 अंक टाईप केला तर तुम्हाला ट्यूसडे दाखवला जाईल. 5 अंक टाईप केला तर फ्रायडे दाखवलं जाईल. आता ज्या ठिकाणी सुरुवातीला केस 1 चेक करतो, त्याच्यानंतर केस 2 चेक करतो. आता केस 2 नंबर एंटर केला तर त्या ठिकाणी ट्यूसडे आहे, म्हणजे ट्यूसडेमध्ये ते फाइंड आउट करतं आणि फाइंड आउट केलं की तिथंच काय होतं, तुमचा प्रोग्राम संपतो, लगेच आउटपुट दाखवलं जातं. असं जी काही व्हॅल्यू तुम्ही ह्यातली द्याल डेतली, ती व्हॅल्यू इंटरप्रिट करून तुम्हाला आउटपुट दाखवलं जातं. तर 5व्या केसमध्ये फ्रायडे तुम्ही 5 नंबर टाकला तर
फ्रायडे तुम्हाला तिथं दाखवलं जाईल आणि त्याच ठिकाणी हा प्रोग्राम तुमचा संपतो. आणि प्रत्येक केस तो फाइंड आउट करताना ब्रेक घेत असतो पुढच्या केसमध्ये एंटर होण्यासाठी. ठीक आहे. यानंतर डिफॉल्ट, जर ह्या 7 केसपैकी एकही केस फाइंड आउट नाही झाली तर शेवटी तो डिफॉल्ट स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो. म्हणजे तिथं काय इनव्हॅलिड डे ही तुम्हाला मेसेज बॉक्स करून दाखवलं जाईल. आता अलर्ट हे फंक्शन आहे मेसेज बॉक्स तुम्हाला डिस्प्ले करून दाखवण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी आता आपण आउटपुट पाहू या प्रोग्रॅमचं. आता पहा या ठिकाणी आउटपुट बघा, यूज ऑफ स्विच केस हे काय दिलं होतं, आपण हेडिंग दिलं होतं. आता या ठिकाणी मध्येच व्हाईट विंडो दाखवते, त्यामध्ये सॅटरडे आणि ओके बटन दाखवले. आता सॅटरडे आणि ओके म्हणजे अलर्ट फंक्शन घेतला आहे तो मेसेज बॉक्सचा आहे. या पद्धतीनं तुम्हाला तो मेसेज दाखवला. 6 नंबर तुम्ही एंटर केला तर तिथं तुम्हाला काय करणार, तो सॅटरडे दाखवणार आणि परत तुम्ही ओके बटनावर क्लिक केलं की परत तो जाणार आपल्या जागी. तर या पद्धतीने हे स्विच केसचं स्टेटमेंट आहे आणि आउटपुट आहे प्रोग्रॅमचं. ठीक आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.